नमस्कार मैत्रिणींनो, आजचा माझा छोटासा मिनी व्लॉग याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे विणकामाची सुरुवात म्हणजे साखळी कशी रेडी करायची ती। याच्यासाठी मी ही व्हाईट कलरची लोकर घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता ही माझी 11 नंबरची सुई आहे। मी माझ्या प्रत्येक वस्तूंसाठी हीच सुई यूज करते। चला तर मग मी आता तुम्हाला दाखवते साखळी कशी करायची। सुरुवातीला जो हा धागा आहे तो हे पहा, हा असा बोटाला गुंडाळून घ्यायचा, म्हणजे असा वरून घ्यायचा आणि हा आपल्या बोटाला असा गुंडाळून घ्यायचा आणि हा जो धागा आपला असा वरती येतो, हे पहा, हा धागा असा आपला इकडे बोटांच्या वर येतो, म्हणजे ही वरची साईड आणि ही खालची साईड। ही खालची जी साईड असते त्याच्यावर आपण ही सुई ठेवणार आहोत। सुईचा जो हा तोंड आहे तो असा समोर ठेवायचा आणि सुईला धागा असा गुंडाळून घ्यायचा। पुन्हा एकदा बघा, मी सुईचं तोंड समोर घेतलेला आहे, धागा मी असा गुंडाळून घेतलेला आहे सुईला। हे पहा, सुई अशी वर ठेवायची, धागा असं खालून सुईला गुंडाळून घ्यायचा। त्यानंतर आपण गुंडाळून घेतल्यानंतर इथे जो आपला टाका येतो याच्यातून आपल्याला हा धागा असा खेचून घ्यायचा आहे। इथे अशी आपली रेडी होते स्लिप नॉट। स्लिप नॉट झाल्याशिवाय आपण साखळी तयार करू शकत नाही। सुरुवातीला आपल्याला स्लिप नॉटच व्यवस्थित शिकावी लागते। मी पुन्हा एकदा दाखवते तुम्हाला। हे पहा, हा जो आपला धागा वर आलेला आहे याच्यावर सुईचं तोंड समोर करून आपण सुईला हा धागा असं गोल फिरवून गुंडाळून घेणार आहोत आणि मग जो हा इथे आपला टाका तयार होतो याच्यातून हा धागा आपल्याला खेचून घ्यायचा आहे। अशा प्रकारे इथे आपली बसते स्लिप नॉट। स्लिप नॉट झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्येच साखळी रेडी करत जायची आहे। हे पहा, इथे जो हा आपला फासा रेडी झालेला आहे याच्यातून हा धागा खेचून घ्यायचा। पुन्हा इथे एक आपला टाका तयार होतो, पुन्हा हा धागा खेचून घ्यायचा। मैत्रिणींनो, अशीच आपल्याला साखळी तयार करायची असते। हे पहा, ह्याच्यातून अलगद सुईचं तोंड समोरच ठेवायचं आणि याच्यातून असं फक्त हा धागा आपला काढत जायचा। पहा, अशी आपली साखळी तयार होते। स्लिप नॉट आणि साखळी, साखळी व्यवस्थित जमली का साखळीवरच आपल्याला पूर्ण विणकाम करायचं असतं, त्याच्यामुळे साखळी फक्त आपल्याला व्यवस्थित जमली पाहिजे। आज फक्त एवढंच, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। हे पहा, अशी आपली साखळी तयार होत जाते। काही वाटलं तर नक्कीच कमेंट्स करा। धन्यवाद।